Hello students, we are continuing with the second lesson. Okay, and in this video we are going to study about the concept parturition. Okay, so we will see what is parturition and the regarding concepts. See, humans are viviparous. ओके, आता विव्हिपॅरस म्हणजे काय तर ओव्हिपॅरस आणि विव्हिपॅरस असे दोन प्रकार आहेत, लक्षात घ्या. ओव्हिपॅरस मीन्स किंवा ओव्हिपॅरिटी, आय थिंक आय हॅव क्लिअर्ड दिस इन द 11th स्टँडर्ड. ओव्हिपॅरिटी मीन्स वॉट, लेईंग द एग्स. ओके, त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमकडून एग्स ले केले जातात आणि त्याच्यानंतर ते उभवले जातात किंवा फर्टिलाइज केले जातात आणि मग त्यातून तो ऑर्गॅनिझम बाहेर पडतो. ओके, सो दॅट इज द ओव्हिपॅरिटी किंवा ओव्हिपॅरस ऑर्गॅनिझम म्हणतो आपण. आणि दुसरा जो भाग आहे हिअर दॅट इज मेन्शन विव्हिपॅरस, दॅट मीन्स इट इज नॉट लेईंग द एग्स. ओके, या ठिकाणी एग्स ले केले जात नाहीत, पण त्या पर्टिक्युलर ह्युमन बीइंगकडून ॲज इट इज एक नवीन ह्युमन बीइंग काय केला जातो, जन्माला येतो किंवा जन्माला घातला जातो. ओके, ॲज इट इज नॉट लेईंग द एग्स हिअर. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज द विव्हिपॅरस किंवा विव्हिपॅरिटी असं या ठिकाणी म्हटलं जातं. ओके, सो ॲज इट इज ऑर्गॅनिझम जन्माला येणे किंवा ह्या नवीन जीवाची निर्मिती ॲज इट इज होणे विदाऊट लेईंग द एग्स, इट इज कॉल्ड ॲज द विव्हिपॅरिटी और दॅट्स अँड इट इज मेन्शन हिअर दॅट ह्युमन्स आर द विव्हिपॅरस वन. Okay, understood? Then see, we will come to the concept now. Parturition is the process of giving birth to a baby. Okay, so actual giving birth to a baby, that particular process is called as the parturition. The events involved in the parturition like uterine and the abdominal contraction, म्हणजे ह्या ठिकाणी युटेराईन वॉल आहे किंवा ॲबडॉमिनल त्या पर्टिक्युलर फिमेल बीइंगची जी वॉल आहे, युटेराईन वॉल ॲबडॉमिन, याचं कंटिन्यू कॉन्ट्रॅक्शन होतं, म्हणजे आकुंचन होणं, प्रसरण होणं, लक्षात घ्या. डायलेशन ऑफ द सर्विक्स, सर्विक्स इज वॉट, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टचा जो भाग आहे. ओके, सो डायलेशन ऑफ दॅट सर्विक्स अँड पॅसेज ऑफ बेबी आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज द लेबर. ओके, सो लेबर म्हणजे काय, ह्या ठिकाणी आपण त्याला प्रसूती वेदना म्हणतो. त्या प्रसूती वेदना तयार होतात. सी हिअर रिटन हिअर लेबर इज ॲकंपनीड बाय लेबर पेन्स. ओके, ह्या ठिकाणी लेबर इज ॲकंपनीड बाय द लेबर पेन्स, त्याला आपण मराठीमध्ये प्रसूती वेदना म्हणतो, बरोबर आहे. सो इट इज द स्टार्टिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोसेस कॉल्ड ॲज द पार्च्युरेशन. युटेराईन कॉन्ट्रॅक्शन होणे, ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन होणे, डायलेशन ऑफ द सर्विक्स होणे किंवा त्या पर्टिक्युलर बेबीला बाहेर येण्यासाठी ज्या काही अनुकूल गोष्टी आहेत त्या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये तयार होत असतात. अँड दॅट इज टुगेदरली कॉल्ड ॲज द लेबर अँड इट इज ॲकंपनीड बाय द लेबर पेन्स. Parturition is controlled by complex neuroendocrine mechanism. ओके, न्यूरोएंडोक्राईन मेकॅनिझम मीन्स वॉट, या ठिकाणी काही ग्रंथी इन्वॉल्ड आहेत, त्यातून बाहेर येणारे किंवा स्त्रवणारे किंवा सिक्रेट होणारे काही हॉर्मोन्स त्याला कंट्रोलमध्ये ठेवतात. न्यूरोएंडोक्राईन म्हटलेलं आहे या ठिकाणी. ओके, नर्वस सिस्टीम आहे, अर्थातच एंडोक्राईन सिस्टीम आहे. सो टुगेदरली काय होतं, ह्या ठिकाणी हॉर्मोन्स रिलीज केले जातात टू कंट्रोल दॅट पर्टिक्युलर पार्च्युरेशन प्रोसेस. Signals arising from the fully formed fetus and the placenta causes mild uterine contraction. या ठिकाणी हळूहळू युटेराईनची जी वॉल आहे किंवा युटेरस आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात होते, आकुंचन व्हायला सुरुवात होते. ओके, अँड इट इज द सिग्नल फ्रॉम दॅट पर्टिक्युलर फुल्ली फॉर्म्ड fetus and the placental tissues. It is accompanied by rise in estrogen progesterone ratio, या हॉर्मोनचा रेशो वाढणे, इन्क्रीज इन द ऑक्सिटॉसिन रिसेप्टर्स इन द युटेराईन मसल. आता ह्या सगळ्यांचा काय आहे सांगा, हे हॉर्मोन्सची नावं दिलेली आहेत. या ठिकाणी हॉर्मोन्सची लेवल जी आहे ती वाढवली वाढते अर्थातच नॅचरली, सो ॲज टू पुट अप दॅट युटेराईन मसल जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट व्हावेत आणि इझिली ते पर्टिक्युलर बेबी जो आहे तो बाहेर यावा, ह्याकरिता हे सगळे काय आहेत सांगा. इट इज द नॅचरल प्रोसेस और इट इज द नॅचरल वन दॅट दिस पर्टिक्युलर हॉर्मोन्स त्यांची जी लेवल आहे ती अर्थातच या ठिकाणी आपोआप वाढवली जाते किंवा वाढते. The fully developed fetus gives signals for the uterine contraction by secreting adrenocorticotropic hormone, that is ACTH, from pituitary and corticosteroids from adrenal gland.
जो पूर्ण तयार झालेला बेबी आहे तो काय करतो, ह्या ठिकाणी युटेराईन कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी अनुकूल आहे, अर्थातच ह्या ठिकाणी परिस्थिती आहे ती. आणि ह्या ठिकाणी काही हॉर्मोन्स ह्या ठिकाणी सिक्रेट केले जातात, लाईक ACTH अँड द पर्टिक्युलर कॉर्टिकोस्टिरॉइड हॉर्मोन ह्या ठिकाणी सिक्रेट केले जातात. ओके, तर कुठून सिक्रेट होतात हे सुद्धा सांगितलेलं आहे. फ्रॉम पिट्युटरी ग्लँड या ठिकाणी जी ब्रेनमध्ये असते, आणि ह्या ठिकाणी ॲड्रेनल ग्लँड सांगितलेली आहे. दिस ट्रिगर्स रिलीज ऑफ द ऑक्सिटॉसिन. ह्या दोन्ही हॉर्मोनच्या रिलीजमुळे काय होतं, ऑक्सिटॉसिन नावाचं हॉर्मोन ह्या ठिकाणी रिलीज होतं फ्रॉम मदर्स पिट्युटरी ग्लँड. आईच्या पिट्युटरी ग्लँडकडून काय केलं जातं, ऑक्सिटॉसिन नावाचं हॉर्मोन रिलीज केलं जातं, विच ॲक्ट्स ऑन युटेराईन मसल ऑफ मदर. ओके, त्यामुळे होतं काय, तर त्या पर्टिक्युलर फिमेल बिंगचं जे युटेराईन मसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होतात. ओके, अँड कॉजेस विगरस युटेराईन कॉन्ट्रॅक्शन्स हियर. ओके, ह्या ऑक्सिटॉसिनच्या रिलीजमुळे काय होतं, युटेराईन कॉन्ट्रॅक्शन व्हायला मदत होते. ओके, विगरस म्हटलेलं आहे म्हणजे कंटिन्यू ह्या ठिकाणी प्रसूती वेदना ह्या ठिकाणी प्रसूती वेदनेला सुरुवात होते. दिस लीड्स टू एक्सपल्शन ऑफ द बेबी फ्रॉम द युटेरस. आणि ह्यामुळे होतं काय, सायमल्टेनियसली जसा प्रसूती वेदना वाढत जातील तशी हळूहळू त्या पर्टिक्युलर बेबीचं एक्सपल्शन म्हणजे बाहेर येण्याची जी प्रक्रिया आहे ती हळूहळू सुरुवात होते. ओके, सो दिस इज अबाउट द बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द कन्सेप्ट दॅट इज कॉल्ड ॲज द पार्च्युरेशन. नाव सी, नाव सी, इट इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग 3 स्टेप्स. कुठली हे आहे प्रोसिजर आहे, पार्च्युरेशन आपण स्टडी करतो या ठिकाणी. ह्या पार्च्युरेशनमध्ये 3 टप्पे सांगितलेले आहेत. फर्स्ट इज द डायलेशन स्टेज. ओके, सी, युटेराईन कॉन्ट्रॅक्शन बिगिन फ्रॉम टॉप फोर्सिंग द बेबी टॉवर्ड्स द सर्विक्स. ओके, सर्विक्सच्या दिशेने आणि त्यानंतर वजायनल ट्रॅकच्या दिशेने किंवा वजायनाच्या दिशेने त्या बेबीला काय केलं जातं, पुश केलं जातं. ओके, सो इन दॅट वे युटेराईन कॉन्ट्रॅक्शन बिगिन्स फ्रॉम द टॉप. वरच्या साईडने ह्या ठिकाणी त्याला थोडासा फोर्स दिला जातो जेणेकरून सर्विक्सवर ताण यावा आणि त्या पर्टिक्युलर बेबीला बाहेर येण्यासाठी इझी व्हावं. कॉन्ट्रॅक्शन्स आर ॲकंपनीड बाय पेन कॉस्ड बाय कॉम्प्रेशन ऑफ द ब्लड व्हेसल्स. ओके, ह्या ठिकाणी पेन त्या पर्टिक्युलर फिमेल बिंगला जाणवतात. ओके, अँड इट इज कॉस्ड बाय द कॉम्प्रेशन ऑफ द ब्लड व्हेसल. त्या ठिकाणच्या ज्या काही रक्तवाहिन्या आहेत ह्याचं काय होतं, कॉम्प्रेशन होतं. Oxytocin induced uterine contraction becomes stronger and stronger due to the stimulatory reflex. त्या पर्टिक्युलरली ऑक्सिटॉसिन जे मदर बॉडीकडून रिलीज केलेलं आहे पिट्युटरी ग्लँडकडून. ओके, यामुळे होतं काय की ह्यामुळे जो कॉन्ट्रॅक्शन आहे ते हळूहळू वाढत जातं. म्हणजे जे जो ताण आहे तो पर्टिक्युलर युटेराईन वॉलवर येणारा जो काही ताण आहे तो वाढत जातो आणि त्या ठिकाणी विगरस आपण ज्याला लेबर म्हणतो किंवा प्रसूती वेदना आहे ह्या वाढत जातात. ओके, as the baby is pushed down in the uterus, its head comes to lie against the cervix. Okay, cervix gets dilated, the vagina also dilates. ओके, या ठिकाणी सर्विक्स आणि वजायनलचा जो भाग आहे, वजायनाचा जो भाग आहे हा काय होतो, डायलेट होतो. अँड इट इज जस्ट फॉर कशासाठी आहे हे, ॲज द बेबी इज पुश्ड डाऊन इन द युटेरस. युटेरसच्या खाली त्या बेबीला फोर्स मिळत आहे, तो ढकलला जात आहे बिकॉज ऑफ द युटेराईन कॉन्ट्रॅक्शन. त्यामुळे सर्विक्स अँड दॅट पर्टिक्युलर वजायना इट गेट्स डायलेट्स. दिस स्टेज ऑफ लेबर कॅन नॉर्मली लास्ट अप टू फ्यू अवर्स. काही तासापर्यंत ही जी स्टेज आहे ती राहू शकते. ओके, ह्या ठिकाणी काय आहे, त्या बाळाचं जे डोकं आहे ते कुठे आहे, ह्या ठिकाणी सर्विक्सच्या दिशेने आहे, जेणेकरून त्या ठिकाणाहून ते बाळ पहिलं येणार आहे ते डोकं बाहेर येणार आहे. बरोबर आहे. सो ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ही जी स्टेज आहे, ओके, पुशिंगची किंवा ती युटेराईन कॉन्ट्रॅक्शनची जो भाग आहे, सो ही जी स्टेज आहे ती काही तासापर्यंत राहू शकते. इट एंड्स इन रप्चरिंग ऑफ एमनिओटिक मेम्ब्रेन ऑफ द फिटस. आता ही कधीपर्यंत राहणार आहे, जोपर्यंत एमनिओटिक मेम्ब्रेन जे आहे म्हणजे त्या युटेरसमध्ये असणारा जो काही एमनिओन आणि एमनिओटिक फ्लुइड जो आहे तो काय होतो सांगा, दॅट पर्टिक्युलर एमनिओटिक मेम्ब्रेन जो आहे तो रप्चर होतो. ती मेम्ब्रेन आहे ती थोडक्यात बाजूला केली जाते, ते आवरणाला छेद होतो आणि त्यातून काय होतो सांगा, हळूहळू बेबी बाहेर येण्याची सुरुवात सुरू होते किंवा बेबी बाहेर यायला सुरुवात होते. जस्ट इट इज द स्टार्टिंग पॉईंट. So this is called as the dilation stage, as here cervix and the vagina gets dilates. हे लक्षात ठेवायचं. So it is called, that's why it is called as the dilation stage. See here,
डायग्रॅम दाखवलेली आहे, टेक्स्टबुकमध्ये आहे बघा. या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये ह्या ठिकाणी पार्च्युरेशनची प्रोसेस दाखवलेली आहे. स्टेज 1, स्टेज 2 अँड स्टेज 3. ओके, स्टेज 1 दॅट इज द इनिशियल ऑर द लॅटंट फेज. ओके, ह्या ठिकाणी तुम्हाला सर्विक्सचं तोंड पूर्णपणे बंद दिसतं. दिस इज द वजायना अँड हिअर द फुल्ली ग्रोन बेबी यू कॅन सी. अंबिलिकल कॉर्ड आहे, युटेरस दाखवलेला आहे आणि हा डेव्हलपिंग किंवा डेव्हलप्ड बेबी आहे. ओके, दिस इज द फर्स्ट स्टेज. ओके, देन फर्स्ट स्टेज हा आहे लॅटंट इनिशियल फेज आणि दुसरा आपण बघितला तो ॲक्टिव्ह फेज. ॲक्टिव्ह फेजमध्ये हळूहळू तुम्हाला काय झालेलं आहे, इफेक्टेड सर्विक्स दिसतं. या ठिकाणी तुम्हाला जे सर्विक्स पूर्णपणे बंद स्वरूपामध्ये दिसतं आहे हे ह्या ठिकाणी तुम्हाला डायलेट झालेलं दिसतं आहे किंवा थोडंसं एक्सपांडेड झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं, जेणेकरून हा भाग डोक्याचा जो भाग आहे हळूहळू बेबी पुष्ट होतो आहे बघा ह्या ठिकाणी बाहेर येण्यासाठी. ओके, सो दिस इज द स्टेज 1 दॅट इज द डायलेशन स्टेज यू कॅन सी. ओके, स्टेज 2मध्ये आपण जर बघितलं, आता इथे बघूया आपण वाचतानाच बघू. स्टेज 2 इज द एक्सपल्शन स्टेज. एक्सपल्शन म्हणजे अर्थातच बाहेर पडणे, एक्सपल्ड होणे, बरोबर आहे. द युटेराईन अँड द ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन्स बिकम स्ट्रॉंगर. ह्या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्शन आहे ते मोर फोर्सली केलं जातं. इन नॉर्मल डिलिव्हरी द फिटस पासेस आउट थ्रू द सर्विक्स अँड द वजायना विथ हेड इन फॉरवर्ड डिरेक्शन. नॉर्मल डिलिव्हरी जेव्हा होते त्यावेळेला अर्थातच सर्विक्स आणि वजायनल ट्रॅकमधून किंवा वजायनामधून काय केले जाते, हे डोकं बाहेर येतं पहिल्यांदा अँड दॅट इज द नॉर्मल डिलिव्हरी. जास्त फोर्स या ठिकाणी दिला जातो, युटेराईन आणि ॲबडॉमिन जास्त प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतात. इट टेक्स 20 to 60 minutes. टाईम दिलेला आहे अप्रॉक्सिमेट, हा प्लस मायनस डिपेंडिंग अपॉन दॅट फिमेल काय होऊ शकतो, कमी जास्त होऊ शकतो. द अंबिलिकल कॉर्ड इज टाईड अँड कट ऑफ क्लोज टू द बेबीज नावेल. या ठिकाणी अंबिलिकल कॉर्डसुद्धा बाहेर येते आणि ती काय केली जाते, पुढे जाऊन एकदा बेबी बाहेर आल्यानंतर काय केली जाते, कट केली जाते. सो दिस इज द सेकंड स्टेज दॅट इज द एक्सपल्शन स्टेज आहे बघा. ओके, अँड स्टेज 3 दॅट इज द आफ्टर बर्थ. बर्थ झाल्यानंतर म्हणजे पूर्णपणे ती बेबी बाहेर आलेली आहे बघा ह्या ठिकाणी आणि हा जो भाग आहे तो अंबिलिकल कॉर्डचा आणि प्लासेंटाचा ह्या ठिकाणी राहिलेला आहे. ओके, सी ह्या ठिकाणी काय केली जाते, अंबिलिकल क्लॅम्प ह्या ठिकाणी जो नाळ आहे ती कट केली जाते आणि ह्या ठिकाणी ती टाय केली जाते. सी आफ्टर बर्थ, आफ्टर द डिलिव्हरी ऑफ द बेबी द प्लासेंटा सेपरेट्स फ्रॉम द युटेरस. प्लासेंटा काय होतो, पूर्णपणे युटेरस पासून सेपरेट होतो अँड इट इज एक्सपेल्ड आउट ॲज द आफ्टर बर्थ. ओके, ड्यू टू द सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटेरस. ओके, सो पर्टिक्युलर प्लॅसेंटाचा जो फंक्शन आहे तो ह्या ठिकाणी थांबलेला आहे किंवा संपलेला आहे. सो इट गेट्स सेपरेट फ्रॉम द युटेरस अँड इट इज एक्सपेल्ड आउट ॲज आफ्टर बर्थ. तो भागसुद्धा काय होतो, हळूहळू यातून ह्या ट्रॅकमधून काय होतो, बाहेर यायला सुरुवात होते. ओके, दिस प्रोसेस हॅपन्स विदिन 10 to 45 minutes ऑफ द डिलिव्हरी. आफ्टर द डिलिव्हरी हा भाग किती सांगितलेला आहे, 10 ते 45 मिनटापर्यंत हा आफ्टर बर्थ दॅट इज कमिंग आउट ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅसेंटल टिश्यूचा जो भाग आहे तो बाहेर येण्याचा भाग आहे तो 10 ते 45 मिनटापर्यंत चालू असतो किंवा असू शकतो. ओके, सो दीज आर द 3 steps दॅट हॅज बीन रिटन हिअर. ओके, तुम्हाला सेपरेट पार्च्युरेशनवर नोट विचारली जाऊ शकते, त्यावेळेला तुम्हाला ह्या 3ही स्टेप, डायलेशन स्टेप, त्याच्यानंतर आहे एक्सपल्शन स्टेज आणि आफ्टर बर्थ स्टेज, ह्या 3ही स्टेज तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे आणि प्रत्येकासाठी लागणारा वेळ मात्र हा या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे आणि प्रत्येकामध्ये कोणते चेंजेस होतात किंवा एक्झॅक्टली काय ह्या ठिकाणी इव्हेंट्स घडत असतात हे लिहिणं महत्त्वाचं आहे. 2 ते 3 पॉईंटमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी लिहू शकता. Okay, this is for your this is to understand the concept, this particular figure. Okay, then पुढचा भाग आहे तो लॅक्टेशनचा आहे. ओके, लॅक्टेशन मीन्स आफ्टर द पार्च्युरेशन गिविंग बर्थ टू अ बेबी, लॅक्टेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस. ओके, लॅक्टेशन, सी द प्रोडक्शन ऑफ मिल्क बाय द मॅमरी ग्लँड्स इज कॉल्ड ॲज द लॅक्टेशन. ओके, जन्माला येणाऱ्या बाळाला काय केलं जातं, अर्थातच जे पोषक तत्त्व आहेत की आईकडून जी ऑलरेडी त्याला गर्भामध्ये असताना किंवा पोटात असताना मिळालेलीच असतात, पण एकदा ते बाळ बाहेर आल्यानंतर त्याला जे फिडिंग आहे ते फिडिंग करण्यासाठी प्रोडक्शन ऑफ मिल्क काय केलं जातं, अर्थातच बाय द मॅमरी ग्लँड्स ऑफ दॅट पर्टिक्युलर फिमेल बिंग इट इज जनरेटेड. मिल्क इज जनरेटेड टू फीड दॅट पर्टिक्युलर डेव्हलप्ड किंवा नवीन जे जन्माला आलेलं बाळ आहे त्याला फीड करण्यासाठी हे अत्यावश्यक आहे. Prolactin is responsible for production of the milk. This is important thing. After the parturition जे लॅक्टेशन सुरू होतं, ओके, किंवा जे मिल्क प्रोड्यूस होत असतं ते प्रोड्यूस करण्यासाठी कोणतं हॉर्मोन सांगितलेलं आहे, प्रोलॅक्टिन नावाचं हॉर्मोन सांगितलेलं आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ द मिल्क बाय द मॅमरी ग्लँड्स ऑफ द दॅट पर्टिक्युलर फिमेल बीइंग.
Lactation helps the mother in feeding the newborn baby. Then colostrum. Now what is the colostrum? It is the sticky and yellowish fluid secreted by the mammary glands soon after the childbirth. ओके, ज्याला मराठीमध्ये चीक असं म्हणतात. ओके, what is that? It is the sticky and the yellowish fluid secreted by the mammary glands soon after the childbirth. It contains the proteins, lactose and the mother's antibodies. हे अतिशय महत्त्वाचं असतं. हा जो कोलोस्ट्रम नावाचा भाग आहे, जो लॅक्टेशनचा आधी किंवा प्रोडक्शन ऑफ द मिल्क प्रोड्यूस होण्याच्या आधी जो बाहेर येतो तो काय होतो? इट इज फुल ऑफ प्रोटीन, लॅक्टोज अँड द मदर्स अँटीबॉडीज. यामध्ये मदर्सच्या आईच्या अँटीबॉडीज असतात, लॅक्टोज असतं अँड प्लस प्रोटीनसुद्धा असतात. द फॅट कंटेंट इन द कोलोस्ट्रम इज लो. द अँटीबॉडीज हेल्प इन डेव्हलपिंग रेजिस्टन्स फॉर द न्यू बॉर्न बेबी ॲज इट्स ओन इम्युन रिस्पॉन्स इज नॉट फुल्ली डेव्हलप्ड. हा जो चीक आहे किंवा हा जो कोलोस्ट्रमचा भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा बाळाला दिलं जाणं हा अतिशय महत्त्वाचं असतं, कारण इट इज विथ फुल ऑफ अँटीबॉडीज. या ठिकाणी आईच्या अँटीबॉडीज असतात आणि ॲज त्या पर्टिक्युलर नवीन जन्माला आलेल्या बाळाची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती अतिशय कमी असते आणि त्यामुळे त्याला पर्टिक्युलर बाहेर आल्या त्याला कोणत्याही जंतूचा प्रादुर्भाव होऊ नये, त्याला रोगप्रतिकारक शक्ती मिळावी याकरिता हा कोलोस्ट्रम हा अतिशय महत्त्वाचा असतो. ओके, अँड इट हॅज टू बी गिवन टू दॅट पर्टिक्युलर न्यू बॉर्न बेबी. As it helps as the antibodies which are present in that colostrum, it helps in developing the resistance in that particular newborn baby. Okay, so this is the information about the lactation. अतिशय सोप्या शब्दामध्ये आणि शॉर्ट टर्म्समध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या दिलेल्या आहेत. कोलोस्ट्रमची सुद्धा तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते. व्हॉट इज कोलोस्ट्रम अँड व्हॉट इज इट्स इम्पॉर्टन्स. ओके, सो हा एक 2 मार्काचा प्रश्न किंवा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, देन द नेक्स्ट कन्सेप्ट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ओके, ह्याच्या अगोदर आपण काय बघितलं तर पार्च्युरेशन म्हणजे काय बघितलं, त्याच्या 3 स्टेप्स बघितल्या. त्याच्यानंतर लॅक्टेशन आपण बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण कोलोस्ट्रम म्हणजे काय ते बघितलेलं आहे. नाव द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. सी व्हॉट इज अबाउट द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. A society with people having physically and functionally normal reproductive organs and normal emotional and behavioral interactions amongst them in all sex related aspects is called as the reproductive healthy society. ओके, आता रिप्रोडक्टिव्ह किंवा रिप्रोडक्शनच्या दृष्टीने हेल्दी सोसायटी कोणाला म्हटलं जातं हे ह्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. आता हे थोडासा वेगळा कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. ओके, काय म्हटलेलं आहे की जी पर्टिक्युलर सोसायटी किंवा जो पर्टिक्युलर समाज हा रिप्रोडक्शन कशा पद्धतीचं रिप्रोडक्शन तर एक हेल्दी सोसायटी तयार करण्याच्या दृष्टीने जे इंडिव्हिज्युअल्स आहेत ते कॅपेबल आहेत. कॅपेबल इन व्हॉट वे, इन देअर इमोशनल ॲज वेल ॲज द बिहेवियर इंटरॅक्शन त्यांचं चांगलं होऊ शकतं. अशा पद्धतीची जी सोसायटी आहे ती काय करू शकते, अर्थातच चांगल्या पद्धतीचं रिप्रोडक्शन करू शकते जेणेकरून एक हेल्दी रिप्रोडक्टिव्ह सोसायटी तयार होईल. ओके, अमंगस्ट ऑल इन ऑल सेक्स रिलेटेड ॲस्पेक्ट्स म्हटलेलं आहे अँड इट इज टुगेदरली कॉल्ड ॲज द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ओके, जी पर्टिक्युलर सोसायटी किंवा ज्या पर्टिक्युलर सोसायटीमधले किंवा ज्या पर्टिक्युलर समाजामधले लोक हे फिजिकली आणि फंक्शनली हे काय आहेत, अलॉंग विथ दे आर हॅव्हिंग द नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अँड दे आर कॅपेबल ऑफ रिप्रोड्युसिंग अनदर रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी. ओके, अंडरस्टँड. सो दॅट इज कॉल्ड ॲज द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. To attain total reproductive health is an important social goal of India. चांगल्या प्रकारचा समाज निर्माण करणं किंवा रिप्रोडक्शन चांगल्या पद्धतीने एक हेल्दी सोसायटी तयार करण्याच्या दृष्टीने काय सांगितलेलं आहे, इट इज टू अटेन द टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इज एन इम्पॉर्टंट सोशल गोल ऑफ इंडिया. इंडिया वॉज अमंगस्ट the first few countries in the world to initiate action plans and programs to improve the reproductive health covering wide areas related to the reproduction. एक चांगली हेल्दी सोसायटी तयार करण्याच्या दृष्टीने काय सांगितलेलं आहे, इंडिया इज अमंगस्ट द फर्स्ट फ्यू कंट्रीज इन द वर्ल्ड. These programs are currently in operation under the Reproductive and Child Health Care, that is RCH program. So अशा पद्धतीची सोसायटी तयार करणं
हेल्दी सोसायटी तयार करणं, या दृष्टीने काय केलं जातं, ऑल ओव्हर द इंडिया असेल किंवा ऑल ओव्हर द वर्ल्ड असेल असे प्रोग्रॅम्स कॅरी केले जातात. त्यांना टुगेदरली काय म्हणतात, तर रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर. म्हणजे त्या पर्टिक्युलर फिमेल बिंगची ड्युरिंग द ड्युरिंग द पार्च्युरेशन असेल किंवा ड्युरिंग द प्रेग्नन्सी पिरियड असेल, त्याची काळजी घेणं, प्लस जन्माला येणाऱ्या बालकाची काळजी घेणं. सो टोटली सो दॅट हेल्दी सोसायटी तयार करण्याच्या दृष्टीने काही प्रोग्रॅम्स काय केले जातात, रन केले जातात. अँड दे आर called as the reproductive and child health care programs. Then see, now what are the goals of this RCH program, that is reproductive and child health program? To create awareness among the people about various aspects related to the reproduction. आता रिप्रोडक्शन रिलेटेड बऱ्याच गैरसमजुतीसुद्धा असतात समाजामध्ये. सो त्या गैरसमजुती ज्या आहेत, ओके, त्या दूर करून त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण कशा पद्धतीने देता येईल, सो त्या पद्धतीचा अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करणं. सो दीज आर द गोल्स. लक्षात घ्या, 2 मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. व्हॉट आर द गोल्स ऑफ RCH प्रोग्राम? सो क्रिएटिंग अवेअरनेस रिगार्डिंग द रिप्रोडक्शन इन द सोसायटी, टू प्रोव्हाइड फॅसिलिटेट्स टू पीपल टू अंडरस्टँड अँड बिल्ड अप द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. चांगल्या प्रकारची हेल्थ किंवा रिप्रोडक्शन करण्यादृष्टीने चांगल्या पद्धतीची हेल्थ जी आहे त्याच्याबद्दल ज्या काही आहेत फॅसिलिटीज असतील त्या प्रोव्हाइड करणं किंवा त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं किंवा त्यांना समजावून सांगणं, हे सुद्धा काय आहे सांगा, एक प्रकारे गोल या ठिकाणी अंडर द RCH प्रोग्राम सांगितलेला आहे. टू प्रोव्हाइड द सपोर्ट फॉर बिल्डिंग अप अ रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी and to bring about a change mainly in 3 critical health indicators, that is reducing the total infertility rate. ओके, इन्फर्टिलिटी रेट जो आहे तो कमी करणं, इन्फंट मॉर्टेलिटी रेट म्हणजे जन्माला येणारी बालकं जी आहेत ती काही कारणास्तव मृत्युमुखी पडतात, सो तो काय करणं, त्याचा रेट जो आहे तो कमी करणं. अँड मॅटर्नल मॉर्टेलिटी रेट, अर्थातच बऱ्याच केसमध्ये असंही होतं की जन्म देताना त्या पर्टिक्युलर फिमेल बिंगचा सुद्धा मृत्यू होऊ शकतो. सो ते होऊ नये, प्लस जन्माला येणारं बाळ जे आहे ते हेल्दी असावं, चांगलं असावं, बरोबर आहे, सुदृढ असावं, त्यांचा जो मॉर्टॅलिटी रेट आहे तो रिड्यूस करावा. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्यामध्ये पर्टिक्युलर RCH प्रोग्रॅमच्या अंडर त्यामध्ये लक्ष ठेवलं जातं किंवा त्याबद्दल काय केले जातात, त्या दृष्टीने प्रयत्नही केले जातात. ओके, सो दिस इज अबाउट द गोल्स ऑफ द RCH प्रोग्रॅम. देन द गोल्स ऑफ RCH कॅन बी अचिव्ड बाय द फॉलोइंग वे. आता हे जे गोल सांगितलेले आहेत किंवा जे एम सांगितलेले आहेत ते कशा पद्धतीने अटेंड केले जातात किंवा कशा पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो तो ह्या ठिकाणी दिलेला आहे बघा. बाय इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन इन द स्कूल, शाळांमध्ये हे शिक्षण दिलं गेलं पाहिजे रिलेटेड टू सेक्स. ओके, रिलेटेड टू द सेक्शुअल एज्युकेशन हे दिलं गेलं पाहिजे किंवा त्याचं इंट्रोडक्शन हे दिलं गेलं पाहिजे. विथ द हेल्प ऑफ ऑडिओ व्हिज्युअल अँड बाय द प्रिंट मीडिया. कशाच्या दृष्टीने येतं, ऑडिओ व्हिज्युअल मीन्स असतील किंवा साधनं असतील किंवा प्रिंट मीडिया असेल तर तो ह्या द्वारा काय केलं गेलं पाहिजे, हे सेक्स एज्युकेशन स्कूलमध्ये दिलं गेलं पाहिजे. बाय एज्युकेटिंग द यंग जनरेशन अबाउट बर्थ कंट्रोल मेजर्स, ओके, प्री-नॅटल केअर ऑफ द प्रेग्नंट वुमन अँड पोस्ट-नॅटल केअर ऑफ द मदर अँड द चाइल्ड, इम्पॉर्टन्स ऑफ द ब्रेस्ट फिडिंग. या ठिकाणी ड्युरिंग द प्रेग्नन्सी त्या आईची काळजी घेतली जाणं किंवा आफ्टर द डिलिव्हरी, आफ्टर द पार्च्युरेशन त्या आईची आणि बाळाची काळजी घेतली जाणं, कशा पद्धतीने ती घेतली जावी, प्लस इम्पॉर्टन्स ऑफ द ब्रेस्ट फिडिंग. ओके, किंवा त्याचं महत्त्व समजावून सांगणं, या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात ह्याच्या अंडर हे RCH प्रोग्रॅम सक्सेसफुल होण्यासाठी केल्या जाणं आवश्यक आहे. बाय डेव्हलपिंग अवेअरनेस अबाउट प्रॉब्लेम्स अरायझिंग ड्यू टू अनकंट्रोल्ड पॉप्युलेशन ग्रोथ. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे किंवा ते होऊ नये ह्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं आवश्यक आहे. सोशल इव्हिल्स लाईक सेक्स ॲब्यूज अँड सेक्स रिलेटेड क्राईम्स अँड टेक अप स्टेप्स टू प्रिव्हेंट देम. ओके, सेक्स ॲब्यूजमेंट किंवा सेक्स ॲब्यूज ज्याला म्हटलं जातं किंवा सेक्स रिलेटेड क्राईम्स होऊ नयेत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा, ह्यासाठी सुद्धा काही स्टेप्स किंवा काही ह्यामध्ये कायदेशीर असेल किंवा ह्यामध्ये काही समाजाच्या दृष्टीने किंवा सामाजिक आपण ज्याला अवेअरनेस म्हणतो तो क्रिएट करणं आवश्यक आहे, जेणेकरून अशा पद्धतीचे गुन्हे किंवा अशा पद्धतीचे सेक्स ॲब्यूजचे ज्या घटना घडतात त्या होऊ नयेत, यासाठी सुद्धा लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं हे आवश्यक आहे.
by creating awareness about the statutory ban on the amniocentesis फॉर सेक्स डिटर्मिनेशन. या ठिकाणी काय केलं जातं, लिंग ज्याला आपण चाचणी म्हणतो, बरोबर आहे ना. सो कशासाठी केली जाते ही, दॅट पर्टिक्युलर फेटस हे हा मेल आहे की फिमेल बीइंग आहे हे जाणून घेण्यासाठी बरेचदा काय केलं जातं, ह्या ठिकाणी लिंग चाचणी केली जाते, बरोबर आहे. त्याला म्हटलं जातं ॲम्निओसेंटेसिस असं म्हटलं जातं. सो त्या ठिकाणी ते होऊ नये ह्यासाठी सुद्धा लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणं आवश्यक आहे. बाय क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट द चाइल्ड इम्युनायझेशन प्रोग्रॅम. इम्युनायझेशन म्हणजे काय, अर्थातच त्याला आपण वॅक्सिनेशन म्हणतो. राईट फ्रॉम द बर्थ अप टू द 5 वर्षापर्यंत मुलांना ज्या काही डोस दिले जातात जेणेकरून त्यांची इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, अशा पद्धतीचे इम्युनायझेशन किंवा त्यांना जे वॅक्सिनेशन आहे ते बऱ्याचदा काय होतं, अशिक्षित लोक असतात किंवा बऱ्याच ठिकाणी हे आता दिलं जातं किंवा लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट केला जातो, पण बऱ्याच ठिकाणी काय होतं, अजूनही मुलांना हव्या त्या लसी दिल्या जात नाहीत आणि जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होऊ शकते, जेणेकरून त्यांना काही दे मे गेट ससेप्टेबल टू वेरियस डिसीजेस. ओके, सो ते होऊ नये ह्यासाठी सुद्धा इम्युनायझेशनच्या दृष्टीने अवेअरनेस क्रिएट करणं हा सुद्धा काय आहे सांगा, हा हे पर्टिक्युलर RCHचे गोल अचीव करण्यासाठीचा हा एक प्रयत्न आपल्याला सांगता येतो. by educating the couples to reduce the mortality rate of newborns and maternal mortality rate. okay. मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यूदर आपण ज्याला म्हणतो, तो काय व्हावा, तो रिड्यूस व्हावा. कोणाचा, तर अर्थातच न्यूबॉर्न बेबी असेल किंवा जन्म देणारी आई असेल, ओके. सो त्यांची जी मॉर्टॅलिटी रेट आहे ती रिड्यूस करण्याच्या दृष्टीने सुद्धा पर्टिक्युलर कपलला किंवा पर्टिक्युलर थोडक्यात सोसायटीमध्ये जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अँड बाय ऑल दिस मीन्स काय करता येतं, दॅट पर्टिक्युलर हे जे गोल सांगितलेले आहेत RCH प्रोग्रॅमचे, दॅट इज द रिप्रोडक्टिव्ह अँड द चाइल्ड हेल्थ प्रोग्रॅम आहेत, हे गोल्स अटेंड करण्यासाठी किंवा कंप्लीट करण्यासाठी these steps has to be taken by the society. okay, so that has been put up here. सो ही एक वेगळी नोट आहे, लक्षात घ्या. ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं आहे, पार्च्युरेशन म्हणजे काय, पार्च्युरेशनच्या त्या 3 स्टेप्स बघितलेल्या आहेत. अँड प्लस लॅक्टेशन म्हणजे काय ते बघितलेलं आहे, कोलोस्ट्रोम म्हणजे काय ते बघितलेलं आहे. तो एक कन्सेप्ट आपला झालेला आहे. आणि ह्या ठिकाणी दुसरा एक कन्सेप्ट दॅट इज रिलेटेड विथ द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. एक रिप्रोडक्टिव्ह हेल्दी किंवा एक हेल्दी सोसायटी तयार करण्याच्या दृष्टीने काय केलं जावं किंवा हा जो कन्सेप्ट आहे तो काय सांगतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. अँड इट कम्स अंडर द रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्रॅम रन केला जातो सो ॲज टू क्रिएट अ हेल्दी सोसायटी. ओके, हा सांगितलेला आहे. आणि ह्या ठिकाणी आणि ह्या प्रोग्रॅमच्या अंडर किंवा ह्या प्रोग्रॅमचे गोल्स कोणते आहेत, त्याचे एम कोणते आहेत आणि ते गोल्स किंवा एम पूर्ण करण्यासाठी ते कोणत्या वेने केले जाऊ शकतात, कशा पद्धतीने ते केले जाऊ शकतात सो ॲज टू क्रिएट अ हेल्दी सोसायटी, हे या ठिकाणी तुम्हाला 7 मुद्द्यांमध्ये सांगितलेलं आहे. ओके, ह्यातले कुठलेही 3 ते 4 मुद्दे तरी तुम्हाला हा सुद्धा रिप्रोडक्टिव्ह RCHचा जो प्रोग्राम आहे हा सुद्धा तुम्हाला सेपरेट क्वेश्चनसाठी विचारला जाऊ शकतो अंडर द हेडिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. व्हॉट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, व्हॉट इज RCH प्रोग्राम, व्हॉट आर देअर गोल्स अँड हाऊ इट हॅज टू बी अटेन ऑर हाऊ इट हॅज टू बी कम्प्लिटेड. ओके, सो हे तुम्हाला सेपरेट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इट हॅज टू बी कम्प्लिटेड और इट हॅज टू बी अटेन्ड. ओके, सो या व्हिडिओमध्ये आपण 2 कन्सेप्ट बघितलेले आहेत बेसिकली. पहिला आहे तो पार्च्युरेशन आणि दुसरा आहे तो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ओके, सो गो थ्रू द व्हिडिओ, try to understand the concept. Okay, if any queries are there you can ask me. Okay, so we will stop here now.